वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्ट आलाय तो म्हणजे पोलीस रिमांड कॉपी हत्येचा संशय बळावलाय आणि त्याच्यामध्ये तिला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केल्याचं किंवा हत्या केल्याचा एक संशय आलेला आहे। बिलकुल पहिल्या दिवशीपासून मला वैष्णवीचे वडील तेच म्हणतायत की ही आत्महत्या नाहीये, हिचा घात झालाय। प्रत्येक वेळेस त्यांचं तेच म्हणणं होतं। आणि माझ्याकडे जे आलेले फोटोग्राफ्स होते आणि जी पोलिसांची जी पहिले होते फाइंडिंग्स आणि मेडिकल रिपोर्टचे ते सगळे जे आले होते त्याच्यापैकी एका फोटोमध्ये 3 भोकं होती तिच्या शरीरावर, ती देखील मी ट्विट केली होती आणि संशय व्यक्त केला होता की ही आत्महत्या नाही, कदाचित घात झालाय आणि तेच आता रिमांड कॉपीमध्ये स्पष्टपणे आलेले। शशांक हगवणे, सुनील हगवणे, निलेश चव्हाण तिघांकडे सुद्धा बंदुकीचा परवाना होता, त्यामुळे या तिघांना नेमका हा बंदुकीचा परवाना कसा काय दिला? कारण का बीड नंतर पुण्यात अशा पद्धतीने ही परवानगी दिली। मी आताच जसं म्हटलं की या तिघांनाही परवाने माझ्या माहितीप्रमाणे आणि अतिशय चांगल्या सोर्सेस मधनं मला माहिती मिळाली की फक्त निलेश चव्हाणलाच सुपेकरांनी नाही तर शशांक आणि सुशीलला बंदुकीचा परवाना हा सुपेकरांनी दिला होता। आणि ही माहिती आता मी सीपी ऑफिसमधनं सकाळीच मागवली आहे, आता ती मला मिळाली की ती पण मी माध्यमांकडे देईन। पण याचा अर्थ कारण गन लावली, दहशत निर्माण केली की लोक घाबरतात आणि म्हणूनच अवास्तव गन्स कोणालाही देण्यात येऊ नये। पण निलेश चव्हाणला जसं ग्रामीण यांनी नाकारलेली होती जी परवानगी ती सुपेकरांनी त्यांना दिली, म्हणजे यांचा रोल आता हे दोघं तरी आपण समजू शकतो की बाचे होते, पण निलेश चव्हाण जो त्या घरातला जवळचा होता त्याला पण जर लायसन्स दिलं असेल तर आपण काय अँगलनी म्हणू शकतो की सुपेकर या कुटुंबाच्या जवळचे नव्हते। त्यामुळे ते जे बोलतायत आणि जे सत्य आहे ते फार फार वेगळं आहे असं मला मांडायचंय।